साक्री तालुक्यातील विटाई गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास त्वरित प्रशासकीय मान्यता मिळावी यासह विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले। वेळोवेळी प्रशासनाला निवेदन देऊन देखील कुठलीही दखल घेतली नाही, म्हणून हे आंदोलन करण्यात आलं। आझाद समाज पक्षाचे आनंद लोंढे यांच्या मार्गदर्शनामध्ये खाली आंदोलन करण्यात आलं। जर आंदोलनाची दखल घेतली नाही तर यापुढे तीव्र आंदोलन देखील करण्यात येईल असा इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला। काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली। 30 ऑक्टोबर रोजी माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळुंके यांच्या घरावर समाजकंटकांनी दगडफेक आणि जाळपोळ केल्याची घटना घडली होती आणि तोच थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। तो सीसीटीव्ही आता पुढे आला। शिमल्याच्या सुन्नी भागामध्ये जीप खड्ड्यात पडल्याने 6 जण ठार झालेले आहेत तर 6 जण जखमी झाले। जखमींवर सुन्नी येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। या संदर्भात पोलीस तपास सुरू आहे। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे। मात्र संजीवन समाधी सोहळ्यावर आळंदी बंदचं सावट आहे। देवस्थानच्या विश्वस्तपदी स्थानिकांना डावलण्यात आल्यानं ग्रामस्थांनी आळंदी बंदची हाक दिली आहे। या बंदमुळे लाखो वारकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे। आळंदी देवस्थानच्या 3 विश्वस्तांची निवड नुकतीच करण्यात आली। यामध्ये योगी निरंजन नाथ, ॲडव्होकेट राजेंद्र उमाप आणि डॉक्टर भावार्थ देकणेंचा समावेश आहे। मात्र स्थानिकांना पुन्हा एकदा डावलण्यात आले, म्हणून आळंदीकर आक्रमक झालेत। आळंदी विश्वस्त मंडळावर स्थानिकांच्या नियुक्तीसाठी निषेध मोर्चा काढण्यात आला। स्थानिक नागरिकांकडून 1 दिवसीय बंदची हाक देण्यात आली आहे। स्थानिकांना आळंदी मंदिर विश्वस्त मंडळात घेण्याच्या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी 1 दिवसीय बंदची हाक दिली आहे। याला मोठा प्रतिसाद मिळत असून चाकण चौक ते संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर मुख्य प्रवेशद्वारापर्यंत निषेध मोर्चा देखील काढण्यात आलाय। विश्वस्त मंडळ स्थानिक वारकऱ्यांना नियुक्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। नौदल स्थापना दिवस सिंधुदुर्गमध्ये मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला। पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं राजकोट येथे अनावरण देखील करण्यात आलं। तर त्यानंतर नौदलाचा स्थापना दिवसही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। विशेष म्हणजे रात्री सिंधुदुर्ग किल्ल्यावर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली। नाशिक महानगरपालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गोदापात्रामध्ये दुर्गंधयुक्त पाणी सोडण्यात आलंय। तपोवन परिसरामध्ये असलेल्या एसटीपी प्लांटमधून हे दुर्गंधीयुक्त पाणी थेट गोदापात्रामध्ये जातं। या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आलंय। एसटीपी प्लांटची मुदत संपली असली तरी प्रशासनाचं दुर्लक्ष फेसाळलेल्या आणि दुर्गंधयुक्त पाण्यामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ होते, याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे। येवल्यामध्ये अवकाळी व गारपिटीने नुकसान झाले असून या नुकसानीची भरपाई मिळावी, तसेच शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई अत्यल्प असून त्यात वाढ करण्यात यावी। सोसायटी बँकेचे असलेले पीक कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करावं, अशा विविध मागण्यासाठी निफाड येथील शेतकऱ्यांनी नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील निफाडच्या शांतीनगर चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले। रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील वेरावल्ली जलाशयाला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता दहिसर पूर्वेकडील टोलनाका परिसरामध्ये पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ महापालिकेची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याचं प्रकरण समोर आलंय। मेट्रोचं काम सुरू असल्याने या ठिकाणी पाईपलाईन फुटली असून लाखो लिटर पाणी वाया गेल्याचं देखील पाहायला मिळतंय। राज्यासह देशभरात पडलेला अवकाळी पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे पिकाची नासाडी झाली असून त्यामुळे गहू, तांदूळ, डाळी आणि कडधान्यांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे। उत्पादनात घट झाल्याने गहू, तांदूळ, डाळी, कडधान्यांच्या किमती 10 ते 20 रुपयांनी वाढल्या असून यामुळे सर्वसामान्य गृहिणींचं बजेट कोलमडलंय। दर वाढल्याने एपीएमसी बाजारात देखील ग्राहकांनी पाठ फिरवली असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे। तर पुढील काही महिने दर चढेच राहणार असल्याची शक्यता व्यापारी व्यक्त करतात।
पुण्याच्या भोर तालुक्यावरून रायरेश्वर किल्ल्यावरून कार्तिकी वारीसाठी दिंडी आळंदीकडे रवाना झाली आहे। किल्ल्यावरील अवघड पायवाटेने किल्ला उतरत वारकरी आळंदीच्या दिशेने निघाले। यावेळी शिवरायांच्या जयघोषात, माऊली तुकारामाच्या नामघोषात किल्ल्याचा परिसर हा दुमदुमून गेला होता। मराठा आरक्षण प्रश्नावर मराठा समाजामध्ये एकजूट निर्माण व्हावी, त्यांच्या आंदोलनाला समर्थन मिळावं यासाठी मनोज जरांगे संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे करत आहेत। सोमवारी आणि आज ते जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। यावेळी मुक्ताई नगर येथील सभा आटोपून ते संत मुक्ताई मंदिरामध्ये दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी गेले। त्यांनी मुक्ताई चरणी नतमस्तक होत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला सद्बुद्धी मिळू दे आणि संकटात असलेल्या शेतकऱ्याला भरपूर निधी मिळू दे अशा प्रकारचं साकडं संत मुक्ताई मातेला घातलं असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। साक्री तालुक्यातील विटाई गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास त्वरित प्रशासकीय मान्यता मिळावी यासह विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। वेळोवेळी प्रशासनाला निवेदन देऊन देखील कुठलीही दखल घेतली नाही, म्हणून हे आंदोलन करण्यात आलं। आझाद समाज पक्षाचे आनंद लोंढे यांच्या मार्गदर्शनामध्ये खाली आंदोलन करण्यात आलं। जर आंदोलनाची दखल घेतली नाही तर यापुढे तीव्र आंदोलन देखील करण्यात येईल असा इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला। काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली। 30 ऑक्टोबर रोजी माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळुंके यांच्या घरावर समाजकंटकांनी दगडफेक आणि जाळपोळ केल्याची घटना घडली होती आणि तोच थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। तो सीसीटीव्ही आता पुढे आला। शिमल्याच्या सुन्नी भागामध्ये जीप खड्ड्यात पडल्याने 6 जण ठार झालेले आहेत तर 6 जण जखमी झाले। जखमींवर सुन्नी येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। या संदर्भात पोलीस तपास सुरू आहे। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे। मात्र संजीवन समाधी सोहळ्यावर आळंदी बंदचं सावट आहे। देवस्थानच्या विश्वस्तपदी स्थानिकांना डावलण्यात आल्यानं ग्रामस्थांनी आळंदी बंदची हाक दिली आहे। या बंदमुळे लाखो वारकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे। आळंदी देवस्थानच्या 3 विश्वस्तांची निवड नुकतीच करण्यात आली। यामध्ये योगी निरंजन नाथ, ॲडव्होकेट राजेंद्र उमाप आणि डॉक्टर भावार्थ देकणेंचा समावेश आहे। मात्र स्थानिकांना पुन्हा एकदा डावलण्यात आलंय, म्हणून आळंदीकर आक्रमक झालेत। आळंदी विश्वस्त मंडळावर स्थानिकांच्या नियुक्तीसाठी निषेध मोर्चा काढण्यात आला। स्थानिक नागरिकांकडून 1 दिवसीय बंदची हाक देण्यात आली आहे। स्थानिकांना आळंदी मंदिर विश्वस्त मंडळात घेण्याच्या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी 1 दिवसीय बंदची हाक दिली आहे। याला मोठा प्रतिसाद मिळत असून चाकण चौक ते संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर मुख्य प्रवेशद्वारापर्यंत निषेध मोर्चा देखील काढण्यात आलाय। विश्वस्त मंडळ स्थानिक वारकऱ्यांना नियुक्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। नौदल स्थापना दिवस सिंधुदुर्गमध्ये मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला। पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं राजकोट येथे अनावरण देखील करण्यात आलं। तर त्यानंतर नौदलाचा स्थापना दिवसही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। विशेष म्हणजे रात्री सिंधुदुर्ग किल्ल्यावर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली। नाशिक महानगरपालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गोदापात्रामध्ये दुर्गंधयुक्त पाणी सोडण्यात आलंय। तपोवन परिसरामध्ये असलेल्या एसटीपी प्लांटमधून हे दुर्गंधीयुक्त पाणी थेट गोदापात्रामध्ये जातं। या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आलंय। एसटीपी प्लांटची मुदत संपली असली तरी प्रशासनाचं दुर्लक्ष फेसाळलेल्या आणि दुर्गंधयुक्त पाण्यामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ होते, याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे।
येवल्यामध्ये अवकाळी व गारपिटीने नुकसान झाले असून या नुकसानीची भरपाई मिळावी तसेच शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई अत्यल्प असून त्यात वाढ करण्यात यावी। सोसायटी बँकेचे असलेले पीक कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करावं अशा विविध मागण्यासाठी निफाड येथील शेतकऱ्यांनी नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील निफाडच्या शांतीनगर चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले। रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील वेरावल्ली जलाशयाला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता दहिसर पूर्वेकडील टोलनाका परिसरामध्ये पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ महापालिकेची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याचं प्रकरण समोर आलंय। मेट्रोचं काम सुरू असल्याने या ठिकाणी पाईपलाईन फुटली असून लाखो लिटर पाणी वाया गेल्याचं देखील पाहायला मिळतंय। राज्यासह देशभरात पडलेला अवकाळी पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे पिकाची नासाडी झाली असून त्यामुळे गहू, तांदूळ, डाळी आणि कडधान्यांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे। उत्पादनात घट झाल्याने गहू, तांदूळ, डाळी, कडधान्यांच्या किमती 10 ते 20 रुपयांनी वाढल्या असून यामुळे सर्वसामान्य गृहिणींचं बजेट कोलमडलंय। दर वाढल्याने एपीएमसी बाजारात देखील ग्राहकांनी पाठ फिरवली असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे। तर पुढील काही महिने दर चढेच राहणार असल्याची शक्यता व्यापारी व्यक्त करतात। पुण्याच्या भोर तालुक्यावरून रायरेश्वर किल्ल्यावरून कार्तिकी वारीसाठी दिंडी आळंदीकडे रवाना झाली आहे। किल्ल्यावरील अवघड पायवाटेनं किल्ला उतरत वारकरी आळंदीच्या दिशेने निघालेत। यावेळी शिवरायांच्या जयघोषात, माऊली तुकारामाच्या नामघोषात किल्ल्याचा परिसर हा दुमदुमून गेला होता। मराठा आरक्षण प्रश्नावर मराठा समाजामध्ये एकजूट निर्माण व्हावी, त्यांच्या आंदोलनाला समर्थन मिळावं यासाठी मनोज जरांगे संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे करत आहेत। सोमवारी आणि आज ते जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। यावेळी मुक्ताई नगर येथील सभा आटोपून ते संत मुक्ताई मंदिरामध्ये दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी गेले। त्यांनी मुक्ताई चरणी नतमस्तक होत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला सद्बुद्धी मिळू दे आणि संकटात असलेल्या शेतकऱ्याला भरपूर निधी मिळू दे अशा प्रकारचं साकडं संत मुक्ताई मातेला घातलं असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलंय।